किती वाजले? 6. उठायच नाही का आज? मी काल काय सांगितलं होतं? आज गुढी पाडवाय, लवकर उठायचं, तयार व्हायचं, गुढी उभी करायची, पूजा करायची, गोडधोड करायचं. सगळं विसरलास? नाही, मी उठलोच होतो, मगाशीच उठलोय मी. पण तुझं मन राखावं म्हणून मी उठलो नव्हतो. होय का? पण लवकर उठाय मीच सांगितलं होतं. हो, पण माझ्या स्वप्नातल्या सुमीचं काहीतरी वेगळंच म्हणणं होतं. अच्छा, काय होतं काय स्वप्नात? सुमी, तू ना स्वप्नात आली होतीस मला उठवायला. मग अशीच माझ्या शेजारी बसलीस. मग मग माझ्याकडे बघून अशी गोड हसलीस. मग हळूच तुझा हात माझ्या डोक्यावरून फिरवलास आणि 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 पाठीत धपाटा. सुमी, काय यार, छे हो. स्वप्नातली सुमी किती मस्त होती आणि तू? कारण ही खरी सुमी आहे. आता जातोस का आंघोळीला? उगा सणासुदीचं मला ओरडायला लावू नकस. हा? अरे एवढ्या सुंदर छान नटलेल्या मुलीला ओरडता येतं? होय, जाऊ का ओरडून? चल, जात आंघोळीला. सुमी, अगं मी तुझ्या दिसण्याचं कौतुक करतोय. होय का? कशी दिसते मी? कमाल, बेस्ट दिसतेस. खरंच? सुमी, खोटं कधीच बोलत नाही मी. खरंच खूप 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 सुंदर दिसतेस. झालं तुझं कौतुक करून? आता जातोस का आंघोळीला? ठीक आहे, पण याची परतफेड म्हणून मला काय मिळणार? कसली परतफेड? प्रेमाची. पण तू केव्हा प्रेम केलंस? अगं आता एवढं कौतुक केलं ते काय होतं मग? ते तुम्हाला मस्का मारत होतास. सुमी, मी मस्का कशाला मारू अगं तुला? मला चांगलंच माहितीये का मारत होतास. सांग बरं का? जा आता. नाही, तू आधी मला सांग, मी मस्का का मारत होतो ते म्हणजे मलाही कळू दे ना का ते. जणू काय तुला माहितच नाही. असं कोड्यातच बोलणार आहेस का आता? सांग बघू. प्राणात, आंघोळीला जाता काय? तुम्ही पारोशाला काहीच सांगत नाही. ओके, मग आंघोळ केल्यावर सांगशील ना? हा, जाता आंघोळीला. सणासुदीचा दिवस आहे, सासूबाई ओरडायच्या नाही तर. येस, मी हा गेलो आणि हा आलो. एक मिनिट, आंघोळ करून आल्यावर सांगशील ना? पण होय, आलोच. प्राणात, आंघोळ करून लवकर खाली या बर का आवरून. गुढी उभी करायची आहे. सुमे, सणासुदीच्या दिवशी खोटं बोलून फसवी करू नकोस ना. मला सांगणार आहेस तू? ठेंगा, लवकर ये खाली आता. वाटला झाली का तयारी? हा, झाली. बसलाय ना नीट? हा, वाचला. लक्ष्मण, मला एक सांग, आज काय आहे? काय? अरे आज काय आहे? म्हणजे हे सगळं काय आहे? तुला माहिती नाही? मला माहितीये, पण तुला माहिती का नाही ते बघतोय. काय आहे आज? आलं याले आत्ता नाही, तण नाही, सण. ते तण. कुठला सण? तुला माहित नाही? मला माहितीये, पण तुला माहितीये का नाही ते बघतोय. मला बी माहितीये. काय? कुठला तण आहे ते. कुठला? तुला माहित नाही? अरे मला माहितीये, पण तुला माहिती का नाही ते बघतोय. आज काय आहे? अरे बोल, चुकतोय ना. आवाज गुढी पाडवा आहे. हा, बरोबर. कुठला सण? गुली पालवा. नीट बोल गाढवा. तूच घालव. तूच गाढव. कुठला सण? गुढीपाडवा. नीट बोल गाढवा. तूच घालव. काला घालव. गुढीपाडवा. नीट बोल गाढवा. काला घालव. काय दात काढताय? तयारी झाली का सांगा आधी?
झाली मामासाहेब. हा शाबाश. साडी आणि हार हे वर जाऊन घालायचे का? नाही. मग चला तो बांबू कुणी वर नेला? हा खाली गाडा आधी तो बांबू, खाली गाडा लावला बांबू, खाली गाडा आधी तो बांबू. मला विचारलं होतं का? नाही मामासाहेब, तो नीट बघतोय का नाही एवढंच बघत होतो. मला विचारलं होतं का काय मामासाहेब? बांबू लावायचं? नाही मामासाहेब. नाही ना, मला विचारल्याशिवाय काही करायचं नाही. खाली घ्या तो बांबू. गीता, तू रांगोळी काढलीस, मला नाही विचारता. विचारणार कोण? तुम्हाला येते? काय म्हणली? हे बघा, ताई मॅडमनी गुढी पाडव्याची सगळी जबाबदारी माझ्यावर दिली आहे. आज गुढीच्या पूजेचा मान ताई मॅडमचा आहे, तुमच्या सुमीचा नाहीये. त्यामुळे तयारी कशी नीट, छान, जोरात आणि जंगी झाली पाहिजे. हा मामासाहेब. हा. मामासाहेब आज काय आहे? नका सांगू मामासाहेब. ए बरे, गुढी पाडवा. परत खिकी दात काढायला काय झालं सांगा. गीता, तिथं लाल रंग टाक. शालू, आधी तुझी चोच लाल करायची बंद कर. कसं दिसतंय ते? तुम्ही तुमचं काम बघा, आम्ही बायका बायकांचं बघतो. गीता, ती रांगोळी लाल रंगाची घेऊन टाक त्याच्यात. अहो पण रांगोळी टाक म्हणलं ना की टाकायचं. घे ती वाटी, टाकतो लाल रंग तिथं. मामी साहेब आज काय आहे? मामासाहेबांनी सांगितलं ना मगाशी. तुम्ही सांगा की एकदा काय आहे आज? मामीसाहेब नका सांगू. तू काय प्रे गुढी पाडवा. परत खिकी काय झालं सांगा, काय झालं? काय नाही, बांबू काढतो आणि हे लावतो ना. लक्ष्मण, काय झालं ते आधीच सांग, नाही तर पगार कापी ना तुझा. मामीसाहेब, हा मामी तिकडे. मामासाहेब ते गुली पालवा म्हणलं की मामासाहेब घालवा म्हणतात. मामासाहेबाला घालवा म्हणतोस तू? नाही मामासाहेब, घालवा घालवा. घालवा घालवा, तू मामासाहेबाला घालवा म्हणतोयस परत? अरे तुम्ही नीट कामं करा, नाही तर मी तुम्हाला घालवीन. अहो नाही मामासाहेब, घालवा घालवा. मंत्री पाटलांची गुढी आज रुबाबात उभी राहिली पाहिजे. हा. बबन, अरे पाडवा पाडव्यालाच करायचा असतो. उगा दिवाळी पावतर वाट बघायची नसती. अरे दिवाळीचा पाडवा वेगळा असतो बबन. माहित आहे मला. अरे पण मग कळतंय पण वळत नाही असं का वागायला लागलेस तू? हा, अरे आवर की लवकर, करायचा आहे ना पाडवा. सुरेश, जरा शब्दाला जाग की रे बाबा तू. कसला शब्द? काल वर तोड करून म्हणलास की पुरी तू घरी ये. आता धनश्री मॅडम येस्तोवर थांब की जरा. मग अरे अख्ख्या गावाच्या गुड्या उभ्या राहिला, आपलीच तेवढी राहिली. अरे ती पोर येईल तेव्हा येईल, आपण करूया की गुढी उभी. थांब जरा. गुढीला साडी कोण नेशिवणार रे? तुला तर येतच नाही. मग तू नेशिव की. मला तरी कुठं साडी नेसवा येते तवा. जरा उशीर वाट बघूया आपण धनश्री मॅडमची. हा चल, तशीच गुंडळूया साडी. नाही नाही, अजिबात नाही बरं का सुरेश. सण सणासारखाच झाला पाहिजे. सुमी इथं नाही म्हणून गुंडळा गुंडळी करू नको साडीची. सुमीनं सगळी गुढीपाडव्याची जबाबदारी माझ्यावर दिली, त्यामुळे गुढीपाडवा चांगलाच झाला पाहिजे. हा बाबन्या, तू का डोसकं फिरवू नको माझं. तुझं डोसकंच फिरलंय सुरेश, म्हणून तर साडी गुंडळा गुंडळीची भाषा करतोयस. दाना मॅडम आल्याशिवाय गुढी उभारायची नाही म्हणजे नाही. दाना हो, प्रेमानं त्यासनी दानाच म्हणते. बरं झालंस तू आलीस पोरी. अगं तुझ्या वाचून गुढी उभी करायची राहिली आमची. सॉरी आवरून यायला जरा उशीरच झाला. असू द्या, देर आहे दुरुस्त आहे. आता आलाय तर रांगोळी काढून घ्या, मी प्रसादाचं तयार करतो. म्हणजे अजून प्रसाद केलाच नाही का? असं कसं करणार तुमच्याशिवाय. चला आता जोडीनं करूया आपण. म्हणजे मिळून करूया असं. ठीक आहे, चला. जा की इकडे.
झालं ना. घ्या नेसवा साडी आता. पण मला गुढीची साडी नाही नेसवता येत. आता मग मी आहे की, मी नेसवतो साडी. अरे बबन मगाशी तर तू म्हणाला की सुरेश, मी काय म्हणतो, तू आमच्यासाठी चहा आण जा की, तर आम्ही इथलं राखतो. जा की लवकर आता. धर धर. कुठे गेला? हाय, हाय. इकडनं द्या. बांधायला लागतंय ना दोरी. गीताताई, तुम्हाला माहितीये का ह्यो कडुलिंबाचा प्रसाद का करतात ते? चांगला असते का नाही म्हणून. बर, चांगला का असते ते माहितीये का? हा, कारण कडुलिंब तब्येतीला ताण लागतंय. लोकपती कालक. हा, रोग प्रतिकारक. बरोबर ओळखलं बघा तुम्ही. सुमे, झाली का तयारी सगळी? होय, झालं झालं. काय ग गीता, आरतीचं ताट तयार केलंस ना ग? होय काय? हा, होय, होय. काय सुरू आहे? मामी साहेब, कडुलिंबाचा प्रसाद. नुसतं नाव ऐकूनच माझं तोंड कडू झालं बाई. शालनबाई, त्या प्रसादाच्या कडवटपणा बघून तोंड वाकडं करण्यापेक्षा जरा मनातला कडवटपणा बघा आणि मग तोंड वाकडं करा. हा? म्हणजे आमची मन कडवट आहेत म्हणा की. ते आता तुम्हालाच माहिती, तुम्हीच सांगा. हा? सुमन, ह्या असला कडवट प्रसाद ताई मॅडमला चालायचा नाही. तू त्यांच्यासाठी गोड काहीतरी कर. मामी साहेब, प्रसाद प्रसाद असतोय, सगळ्यांनी सारखाच. ताई मॅडम भडकल्या ना म्हणजे कळल. आओ, ते काय नाही, तू कर ग, मी पण बघते कोण भडकते ते. हा बयाजी, हा. असा नसतीचा दिवस आहे का नाही, आजच्या दिवशी कुणीच भडकायचं नाही. आणि जर का आज कुणी भडकलं तर त्याला आपण उद्या बघू. बरोबर, करा तयारी करा. वा वा वा, एकच नंबर, बेस्टच. ह्या टायमाला एक नाही, गुढी लयच भारी उभी राहिली आहो. दर टायमालाच आपली गुढी एक नंबर असती. पुरी घे पूजा करून. हा, मी? आणि कोणी? हो, मी. तुमच्या घरच्या पूजेचा मान मी कसा घ्यायचा? नाही म्हणजे मला घरी एकटं वाटत होतं म्हणून आले मी इकडं. अगं तुझं घर काय ना आमचं घर काय? सुमी असती तर तिनं केली नसती का पूजा? हा, मग तू कर की आता, त्यात काय? नक्की? हो, अहो, करा, आपलं घर समजून करा. बघू पूजेचं ताट. अरे वा 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 सूर्या, अरल्या काय एकच नंबर गुढी उभी केली आहे. या कोण पाहुणी बाई म्हणायच्या? अरे तात्या, ते काय पाहुणे आहेत तेव्हा ती घरच्याच आहेत त्या. नमस्कार. नमस्कार. अरे तात्या, जावई बापूंकडे कामाला लागल्यात. त्यांच्या घरी कुणी नसतं ना, एकट्याच असतात, म्हणून इथं आल्यात गुढी पाडवायला. प्रसाद. प्रसाद. एकदम बेस्ट, एकदम गोड गोड झालाय बरं का प्रसाद. तुम्हीच केलाय. पण दिलाय तुम्ही. नमस्कार करते. अगं पाया कशाला पडतेस? आजच्या दिवशी मोठ्या माणसांच्या पाया पडायचं असतं, मनातल्या इच्छा पूर्ण होतात म्हणतात.
हा तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. तुझ्या सगळ्या इच्छा पुऱ्या व्हाव्यात असा आशीर्वाद बघ पोरी. सगळ्यांना जेव घालणाऱ्या तुमच्यासारख्या मोठ्या पुण्यवान माणसाचे आशीर्वाद मला मिळाले म्हणजे माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील याची खात्रीच आहे मला. अगं मोठं बिट काय नाही, पण तुझ्या मनासारखं होईल बघ सगळं. सुरेश, अरे बाबने माझ्या कशाला पाय पडते. असू दे, माझ्या मनातल्या इच्छा पुऱ्या होत्या असा आशीर्वाद दे मला. तू मोठा आहेस का नाही माझ्या ते. तुझ्या मनातल्या इच्छा सगळ्या पुऱ्या होती. थँक्यू थँक्यू. अरे तात्या, तुम्ही पण म्हणत माझ्या मनासारखं होईल म्हणून. माझ्या मनासारखं होईल. माझ्या नव्ह, माझ्या अरे माझ्याच म्हणलंय की मी. माझ्या म्हणजे माझ्या असं माझ्या म्हणजे तुमच्या नव्ह काय माझ्या म्हणजे म्हणजे तुझ्या मनासारखं होईल बाबा बस का. बरं झालं पोरी तू आलीस ती. सुमीची कमी भरून काढलीस बघ. मग मी लागते स्वयंपाकाला पाडव्याच्या. अगं तू कशाला. सुमीची कमी भरून काढायला. सुमी मॅडमची कमी भरून काढायला. सुमीला सुमीच म्हणायचं बरं का. सुमन म्हणलेलं तिला आवडत नाही. तिला जरा जरी सुमन म्हणलं ना तर अंगावर काटा मारल्यासारखंच करते ती. मी स्वयंपाक केलेला चालेल ना. अहो चालतंय की, बिनधास्त करा. आपलं घर समजायचं आणि करायचं. चला मी तुम्हाला किचन दाखवतो. तात्या हो माझी पर्स. आधी तो की. बया 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 बया. अगं सुमी किती गोड दिसतेस ग. हाव हे काहीच नाही बाई आजी. ताई मॅडम तरुण होत्या ना तेव्हा असल्या भारी दिसायच्या, माहितीये का तुम्हाला. म्हणजे आता म्हातारी झाली का काय अनुराधा. नाही म्हणत. होय ना. आता सून आली म्हटल्यावर झालीच की. होय ना. नाही म्हणतेस ठीक आहे. चालू भाऊजी वाचतील पण तू नक्की आज छडीचा प्रसाद खाणार. मी हसलो म्हणजे मला माहिती शालूला छडीचा प्रसाद. आता बास करा की. सणासाठी जमलाय का गप्पा हाणायला जमलाय. चला र, गुढी उभी केली तर आता जोडीनं गुढीची पूजा करून घ्या. आता आम्हा म्हाताऱ्याचं काय एवढं. समोर सुमी चला पूजा करून घ्या. अहो नाही मामांजी, करू द्या सासूबाईसनी पूजा. अगं असं काय करतेस. जोडीनं पूजा करायची असते आणि शर्यत तर नाही म्हणतोय. मग आता अनुराधा एकटी पूजा करेल काय. चला तुम्ही दोघही पूजा करून घ्या. अगं या म्हणलं नव्ह. सदा सुखी राहा. आणि वय आता या घरात लवकरच लहानगी पावलं खेळू द्या. औक्षवंत समर, ही गुढी साधी गुढी नाहीये. तुझ्या मुख्यमंत्री पदाची गुढी आहे. आजपासून तुझा मुख्यमंत्री पदाकडे प्रवास सुरू झाला. या शुभ मुहूर्ताच्या निमित्ताने मी जाहीर करते
की तू लवकरच मुख्यमंत्री होणार. आणि मी मिसेस मुख्यमंत्री. घ्या.